नमस्कार मित्रांनो, एक दिशेचं उदाहरण आहे. तर असं दिशेचं उदाहरण पाहण्यासाठी पहिलं आहे ना, आपला दिशा माहिती असणे गरजेचं आहे. दिशा काढून सांगतो तुम्हाला. हे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, बरोबर. तर सुरेश एका ठिकाणाहून पलीकडे 2 किलोमीटर चालत गेला. ते सुरक्षित आहे समजा. कुठे गेला? पूर्वेकडे गेला. पूर्वी दिशा या साईडला. पूर्वेकडे 2 किलोमीटर. 2 किलोमीटर चालत गेला आणि परत पुन्हा डावीकडे वळाला. परत डावीकडे वळाला म्हणजे या साईडला वळाला. किती? 1 किलोमीटर. नाही, 2 किलोमीटर चालला. आणि त्यानंतर उजवीकडे वळाला म्हणजे या साईडला वळाला. किती किलोमीटर? 1 किलोमीटर. अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळाला आणि 6 किलोमीटर अंतर कापले. हा 6 किलोमीटर. तर तो आता मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? आता मूळ स्थान इथं आहे. आता हे आता काटकोन तयार झाला. याला नाव देऊ ABC. हा एक इथे एक म्हणजे हा झाला 3. हा पूर्ण 6 आहे. हा 2 आहे म्हणजे हा झाला 4 इथपर्यंत. तर असं जेव्हा काटकोन तयार होईल तर काटकोनाचं एक सूत्र आहे, कर्ण वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज. कर्ण वर्ग काय? AC वर्ग. हे आपलं हे काढायचं आहे. आणि बाजू म्हणजे बाजू ही 2. AB किती आहे? हे इथपर्यंत 2 आणि हा 1 3. 3चा वर्ग प्लस हा किती आहे? 6. 6 मध्ये हे 2 मायनस करा म्हणजे 4 राहिले. 4चा वर्ग. ACचा वर्ग बरोबर 3 4 3चा वर्ग 9 16. ACचा वर्ग 25. हा वर्ग काढून टाका. मग हा 5 राहिला. 5 किलोमीटर अंतर कापले.